आशाताईंच्या निधनानंतर विविध राजकीय नेत्यांनी सुद्धा शोक व्यक्त केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. आशाताई पिढ्यानपिढ्या प्रेरणा देतील असं मोदींनी भावना व्यक्त करताना म्हटलं. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा आशाताईंच्या निधनाची बातमी हृदयद्रावक असल्याचं म्हटलेलं आहे. आशाताईंना श्रद्धांजली वाहताना राजकीय वर्तुळातल्या मंडळींनी नेमकं काय म्हटलंय आपण बघतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत आशाताईंकडून संगीत सेवा झाली असं म्हटलेलं आहे. तर शरद पवार यांनी अजरामर आवाज हरपला अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संगीत प्रेमींसाठी आशाताईंचं जाणं हा अत्यंत दुःखद दिवस असल्याचं म्हटलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आशाताईंनी भारतीय संगीत जगातमध्ये पोहोचवलं अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगीताचा सुवर्ण काळ हरपला अशा भावना व्यक्त केल्यात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुरांची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेल्याच्या भावना आशाताईंच्या निधनानंतर व्यक्त केल्यात. तर उद्धव ठाकरे यांनी भारतीय संगीत क्षेत्रातील स्तंभ कोसळला अशा भावना आशाताईंना श्रद्धांजली व्यक्त करताना मांडलेल्या आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक वादळं पेलणाऱ्या आशाताई गेल्या अशा शब्दामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. राजकीय वर्तुळातल्या मंडळींनी आशाताईंना श्रद्धांजली देताना नेमकं काय म्हटलं होतं ते सुद्धा आपण बघितलं.